हा काय? हो 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 घेऊ परवा मीटिंग करू आपण. हा असं आहे, मी 2007 ते 12 या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि 12 नंतर असं पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा विकास या प्रभागामध्ये झालेला नाहीये. ना या ठिकाणी मुलांसाठी, तरुण मुलांसाठी खेळाचं मैदान आहे, ना प्रॉपर व्यायामशाळा आहे, ना या ठिकाणी चांगलं रुग्णालय आहे, ना शाळा आहे. तर आता या निवडणुकीमध्ये जी मला संधी मिळाली आहे त्यामध्ये प्रामुख्याने खेळाचं मैदान, एक चांगलं सुसज्ज रुग्णालय आणि तरुण मुलांसाठी व्यायामशाळा करण्याचा माझा मानस आहे. बाबतीत आता बरेचसे जे आहेत, हा जो विभाग आहे याच्यामध्ये बऱ्याचशा पुनर्विकासाचे आता प्रकल्प सुरू होत आहेत आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रॉपर होणं हे गरज आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की सॅलसिटी आणि अजून एका ठिकाणी पिरामल या ठिकाणी चांगल्या प्रकारे बीएमसीने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तर अशाच मोठ्या मोठ्या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेतर्फे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचा मानस आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या विभागामध्ये पूर्वी जो माझा विभाग होता, दारूखाना विभाग, संपूर्ण कौला बंदर, कोळसा बंदर, लकडा बंदर, ब्रिक बंदर, तर त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या होती. तर माझ्या त्या कालावधीमध्ये मी त्या ठिकाणी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक दवरी गल्ली म्हणून एक विभाग आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 200-250 झोपड्या आहेत. त्यांना जवळजवळ मी निवडून यायच्या आधी 30 वर्षापासून त्यांना कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नव्हती. तर माझ्या माध्यमातून त्यांना प्रत्येकांना घरोघरी मीटर मी घेऊन दिली, तसंच पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली. त्याचप्रमाणे मोदी कंपाऊंड हा एक मोठा स्लम एरिया आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 900 ते 1000 झोपडे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची समस्या होती, तर त्या ठिकाणी घरोघरी बंच कनेक्शन देऊन पाण्याची व्यवस्था केली. आणि त्या ठिकाणी जी साफसफाई लागते, तर दत्तक वस्ती योजना ही त्यावेळेस मी राबवली होती त्या ठिकाणी. आणि दारूखाना विभागामध्ये ही दत्तक वस्ती योजना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबविण्यात आली होती. परंतु माझा कारकीर्द संपल्यानंतर ह्या सर्व योजना त्या ठिकाणी बंद करण्यात आल्या. तर पुन्हा मी जर निवडून आलो तर ह्या योजना पुन्हा कार्यान्वित होतील असं मी आश्वासन देतो. मी एवढंच आव्हान करेल की तुम्ही जे काही उमेदवार आहेत इतर, ते पैशांची खैरात करतील, परंतु मी जनसामान्यांचा एक उमेदवार आहे आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर त्यांनी सारासार विचार करून ते आपल्यासाठी पुढील 5 वर्षात कोण उपयोगात येणार आहे, की जो पैसे देऊन आता निवडून येणारा, की जो वेळोवेळी सामान्य माणसामध्ये राहून काम करणारा, तुम्हाला मदत करणारा नगरसेवक हवा, हाच त्यांनी विचार करावा. धन्यवाद.